तर नमस्कार मित्रांनो, पुण्यामध्ये तुम्ही घर बांधताय तर निश्चितच काळजी घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अतिशय धडक कारवाई केलेली आहे महानगरपालिकेचे काही अधिकारी लोक आणि 25 पोलिसांचा फौज फाटा घेऊन पुणे परिसरातील जे वाघोली लोहगाव रोड आहे या रोडवरती मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाडण्याचं काम चालू आहे. मागच्या आठवड्यात देखील काही बिल्डिंग पाडल्या होत्या आणि आज देखील सकाळपासून 6वी कारवाई करण्यात आलेली आहे. तुम्ही हे जे शेजारी दृश्य पाहताय, ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग अनधिकृत बांधकाम आहेत. ह्या अनधिकृत बांधकाम हटवण्याचं काम महानगरपालिका करत आहे. आपल्यासोबत आता अभियंता विवेक दुबेवार साहेब बोलणार आहेत. त्याआधी तुम्ही हे दृश्य पाहू शकता, किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग, आज 4-4 मजली बिल्डिंग या ठिकाणी पाडल्या जातात. तुम्ही देखील पुण्यामध्ये जागा घेत आहात, घर घेत आहात, तर नक्कीच काळजीपूर्वक सगळे डॉक्युमेंट तपासून त्याचे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत तर तपासूनच जागा घ्या, घर घ्या. फ्लॅट घेताना काळजी घ्या, कारण ह्या बांधकाम तुम्ही शेजारी पाडत असताना हे बांधकाम तर नवीन बिल्डिंग आहे, जे काम चालू आहे. पण मागच्या 15 दिवसापूर्वी जी कारवाई केलेली आहे, धडक कारवाई महानगरपालिकेने, ही कारवाई 1-2 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी बांधलेल्या बिल्डिंग देखील पाडलेल्या आहेत. त्या ठिकाणी राहायला आलेले लोक, त्यांना फ्लॅट खाली करण्यासाठी 1-1 दिवसाची नोटीस दिली आणि 1 दिवस नोटीस आधी देऊन लगेच कारवाई केलेली आहे. तर तुम्ही विवेक दुबेवार साहेब जे अभियंता आहेत आपल्यासोबत बोलतायत, ते काय म्हणतात नक्की ऐका. तर नमस्कार, आता आपण वाघोली लोहगाव रोडवरती उभे आहोत आणि या ठिकाणी अनधिकृत बांधकामावरती हातोडा चालवलेला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी आपल्या सोबत आहेत, तर त्या संदर्भात ते माहिती देत आहेत. सर, एक बांधकाम कधीपासून चालू होतं आणि ही कितवी कारवाई आहे तुमची, आणि यांना नोटीस वगैरे तुम्ही दिल्या होत्या का? या ठिकाणी तिसरी कारवाई आहे आमची. आज सकाळपासून आम्ही 5 बिल्डिंग डिमॉलिश केलेले आहेत. ही 6वी इमारत आहे आणि या ठिकाणी आम्ही 2 महिन्यापासून नोटिसा दिलेल्या आहेत आणि आता अगोदर पण कारवाई झाली आणि आता आज पण कारवाई आहे, पुढे पण कारवाई होत राहतील. त्याच्यामुळे अनधिकृत बांधकाम करू नये असे आम्ही नागरिकांना आवाहन करतो महानगरपालिकेतर्फे. साधारण तुम्ही किती नोटीस देता याच्या आधी, म्हणजे कारवाई करण्याच्या आधी? कारवाई करायच्या अगोदर एकच नोटीस देतो आम्ही. एक नोटीस. हा. आणि नोटीस जे बांधकाम सुरुवात केलेली आहे याची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला नोटीस देताय का? बांधकाम चालू व्हायच्या आधीच नोटीस असते? नाही, बांधकाम चालू असतानाच नोटीस असते आमची. जागा आम्ही जागा पाहणी केल्यानंतर जे बांधकाम चालू आहे त्याला नोटीस असते. बांधकाम पूर्ण झाले तरी त्याला आम्ही प्रत्येक बांधकामाला, अनधिकृत बांधकामाला आम्ही नोटीस देतो. अशा ठिकाणी अनधिकृत बांधकाम करणं खरंच कायद्याने गुन्हा आहे, कारण एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा ज्या ठिकाणी पाडल्या जातात कारवाई केली जाते. आणि आज सकाळपासूनची किती, 4थी कारवाई? 6वी कारवाई. आजची 6वी कारवाई आहे आणि मागच्या 15 दिवसापूर्वी देखील काही कारवाया झाल्या होत्या, त्याची देखील आपण तुम्हाला न्यूज दाखवली होती. सर, आपलं नाव काय? विवेक दुबेवार. विवेक दुबेवार, उपअभियंता. विवेक दुबेवार साहेबांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. धन्यवाद.